मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजही आक्रमक झालाय। नागपूरच्या संविधान चौकात आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू होणार आहे। दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी आंदोलकांची आहे। दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखळी उपोषणाला पोलिसांनी 10 ते दुपारी 3 पर्यंत परवानगी दिलेली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील सक्रिय झालेला आहे आणि आजपासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण सुरू केलं जात आहे। त्याआधी आपण ही तयारी बघू शकतो की व्यासपीठ तयार केलं जात आहे। व्यासपीठाच्या पाठीमागे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी जे साखळी उपोषण आहे त्याच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारसाठीच्या मागण्यांचा एक फलक देखील इथे लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि इथे जे साखळी उपोषणासाठी सहभागी होणारे आणि आपला सहभाग नोंदवणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची देखील इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांचं याकडे लक्ष राहील आणि यातनं राज्य सरकार कशा प्रकारे तोडगा काढतं हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आपण बघू शकतो की राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे हे तयार झालेले आहे आणि आता लगेच आंदोलनासाठी निघत देखील आहे। तुमचं जे साखळी उपोषण आहे या उपोषणाच्या माध्यमातून तुमची काय मागणी आहे? सरकारशी चर्चा केल्यावर सरकारला आम्ही तेच म्हटलं की बा आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये, आमच्या आरक्षणातून आरक्षण देण्यात येऊ नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। त्याचे रिझन पण आम्ही सांगितले, सरकारने ते ऐकून घेतलं आणि प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर सरकारने आम्हाला आश्वस्त केलं, लिहून घेतलं आम्ही शेवटी सरकारकडनं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल अशी शंका वाटते का तुम्हाला? नक्कीच नक्कीच। हे बघा, हे ते साहजिक शंका येणं, भीती वाटणं, दहशत निर्माण होणं हे साहजिक आहे की एवढा मोठा जनसमुदाय राजधानीच्या ठिकाणी मुंबईला एकत्र झाल्यानंतर सरकार दडपणाखाली येऊन आमच्या विरोधामध्ये निर्णय घेऊ शकते का आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू शकते का ही शंका सामान्य ओबीसीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून सामान्य ओबीसींचा आग्रह आहे की आपण याचा प्रतिकार करणं हे गरजेचं आहे। सरकारने शंकेचं निरसन करावं, नक्कीच करावं की पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करावं एवढीच आमची मागणी आहे। त्यांनी परत एकदा इशारा दिला की जेव्हापर्यंत आता आरक्षण मिळणार नाही तेव्हापर्यंत मी आझाद मैदानावर हलणार नाही। काय समजायचं यातनं आणि तुम्ही कशा प्रकारचा अर्थ काढता? नाही म्हणून हे बघा, त्यांचं जे आव्हान आहे ते कशा प्रकारचं सांभाळायचं, त्यांना कसा न्याय द्यायचा हे सरकारचा आणि त्यांचा मधला प्रश्न आहे। आम्हाला त्याच्यावरती काही वक्तव्य करायचं नाही, कॉमेंट करायचं नाही। आम्हाला फक्त आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करायचं आहे आणि ते रक्षण करण्याकरता आम्ही आजपासून हे साखळी उपोषण सुरू करतो आहे। त्या साखळी उपोषणाला त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी होत आहे? सर्वांना आवाहन केलं आहे आम्ही। समाजात ज्यांना ज्यांना समाजाप्रती आत्मीयता आहे, मग ते लोकप्रतिनिधी असो, समाजसेवक असो, संघटनांचे पदाधिकारी असो, सर्वांनाच आम्ही अशा प्रकारे आवाहन केलेलं आहे। आता बघू आता कोण 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 त्यामध्ये सहभागी होतात। बबनराव तायवाडे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजपासून नागपूरमध्ये का बरं साखळी